नमस्कार, मी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पहा, आज आपण इथं घेतलेत मूठभर भाजी, मेथीची भाजी घेतलेली, अगदी छान चिरून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि अर्धी वाटी वाटाणे आणि 2 चमचे बेसन पीठ. चला मग आपल्याला याच्यापासून आज काय बनवायचं, अगदीच भन्नाटाची रेसिपी बनवायची, जी तुम्ही कधी केली का नाही अशी बनवायची. पहा, इथं वाटाणा मी आता मिक्सरच्या बाउलमध्ये ओतून घ्यायचा. एक हिरवी मिरची त्याच्यात टाकायची बरं का, जास्त काय टाकायची गरज नाही, एकच टाकलेली. आणि तुमच्या घरात जशी माणसं असेल तशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता. इथे 4 पाकळ्या मी लसणाच्या टाकलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि खरंच मैत्रिणी, खूप खास रेसिपी आहे ही. नक्कीच ही जर तुम्ही केली ना तर नक्कीच आठवड्यातून नक्कीच 2 वेळा तर करसान. आणि मार्केटमध्ये अगदी भरपूर सारे वाटाणे आहेत बघा, आणि खूप स्वस्त आहे. त्याच्यामुळं आणि छान छान रेसिपी करीत जा. कोथिंबीर जिरी तीसुद्धा टाकलेली आहे बघा, कोथिंबीर ऑप्शन असते. आणि कोथिंबीरीने अगदी छान चव लागते. आपल्याला थोडंसं पाणी बी टाकायचे, पाहू शकता तुम्ही. आणि हे आता अगदी माहीम असं वाटून घ्यायचे बरं का. हे बघा, माहीम असं वाटून घेतलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही, तुम्हाला दिसतच असन. आणि रंग बी खूप छान आलेला आहे, पाहू शकता. चला मग आता पुढची प्रोसेस आपल्याला काय करायची. इथं पॅन ठेवलेलं आहे पहा गॅसवर, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं ना. आता आपल्याला वाटणाची तयारी करून घ्यायची बरं का. कांदा टाकलेला आहे, कांदा अगदी छान पद्धतीने हा परतून घ्यायचा आहे बरं का मैत्रिणी. अगदी कलर येतोपर्यंत हा कांदा परतायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे सुकं खोबरं. सुकं खोबरं टाकून पुन्हा लसूणसुद्धा टाकून द्यायचं आहे बरं का त्याच्यात लगेच, ते बघा. आणि अगदी छान पद्धतीने हे परतून घ्यायचे. आल्याचा 1 इंचाचा तुकडासुद्धा मी टाकलेला आहे त्याच्यात. वाटण अगदी मस्त असं परतून द्यायचे, कलर येतोपर्यंत परतायचे, पाहू शकता. त्याच्यानंतर टाकणारे धने. धने बी आपल्याला छान अगदी परतून द्यायच्यात. त्याच्यानंतर कोथिंबीरीच्या काड्या टाकल्या बरं का. ह्या काड्या खूप कवळ्या लसलशीत वाया तर घालवायच्या नाही. मग ह्या काड्याचा असा वाटणात उपयोग करायचा. चला, पूर्ण वाटण काढून घेतले. आता तेल टाकले थोडंसं. आणि ही मेथी मूठभर आहे ना, ही सुद्धा टाकून घेतली, पाहू शकता तुम्ही. मेथीची भाजी बी सुद्धा खूप स्वस्त आहे. आणि ही भाजी बाजारातून नाही आणलेली मैत्रिणी, घरचीच भाजी, अगदी लसणातली भाजी आहे. आणि वास बी खूप सुंदर आहे हिचा, आणि चवेला बी खूप छान लागते. पहा, आता ही भाजी मी परतून घेते. अशा पद्धतीने परतून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटलं आहे ते टाकायचे बरं का त्याच्यात. हे बघा, अशा पद्धतीने टाकून द्यायचे. आणि अगदी बारीक गॅस करून आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणींनो. पाहू शकता, थोडंसं अगदी पाणीसुद्धा टाकणार आहे मी, कारण की हे आपण जे वाटून घेतलेत ना वाटाणे, ते अगदी मस्त असे झाले पाहिजे तयार. सारण आपलं अगदी छान झालं पाहिजे, पाहू शकता तुम्ही. आणि आपण त्याला कमीत कमी 15 मिनटं तरी हलवीत राहायचं आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलं आहे, मिठाचं प्रमाण अगदीच कमी टाकीत जा, जास्त टाकू नका. पहा, आता मी अशी सतत हलवत राहणार आहे, 15 मिनटं तरी हलवणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक वस्तू टाकायची. हे बेसन पीठ घेतलं आहे ना, हे आपल्याला जसं लागन तसं टाकायचं आहे. आणि त्याच्या पूर्ण गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्यात बरं का. एकही गुठळी ठेवायची नाही आहे मैत्रिणींनो. आणि जास्त काय घेतलं नाही, फक्त 2च चमचे घेतलेले आहे बेसन पीठ. तुम्हाला जर जास्त लोकांसाठी करायचं असेल ना, तर तुम्ही प्रत्येक वस्तू वाढून करू शकता. आता मी इथं हे 4च माणसांपुरतं करते, तुम्ही पाहू शकता. आणि खरंच मैत्रिणींनो, ही रेसिपी एवढी छान लागते, खूपच छान लागते. अगदी अप्रतिम अशी ही रेसिपी होती, तुम्ही नक्कीच करसान. कारण की हे वाटाण्यापासून आपल्याला बऱ्याचशा रेसिपी अशा वेगवेगळ्या पद्धतीने करता येतात. आणि रेसिपी बी खूप छान होतात. हे बघा, अगदी चांगलं मिश्रण झालेलं आहे आपलं. हे सारण अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं बरं का. जेवढं तुम्ही परतसान
तेवढं त्याला एक म्हणतात ना असा घट्टपणा येणार. आता इथं 1 मिनिटभर झाकण ठेवूया, पुन्हा काढूया. एक वाफ काढून घेतली पहा. अगदी छान पद्धतीने हे सारण आपलं झालेलं आहे मैत्रिणींनो. हे बघा, अगदी चिकटत नाही, काय नाही, अगदी मस्त असं तयार होतं आहे आपलं हे सारण. आणि खरंच खूप छान सारण झालेलं आहे. संपूर्ण सारण आपलं मैत्रिणींनो हे तयार झालेलं आहे पहा. अगदी छान पद्धतीने हा गोळा तयार झाला आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण असं कोरडं झालंय. आता हे मी ताटात काढून घेते, पाहू शकता. आणि खूपच गरम आहे मैत्रिणींनो. तेल लावा हाताला किंवा पाण्याचा हात घेतला तरीही चालेल. पाहू शकता आपण असे गोळे करायचे त्याचे मस्तपैकी. तुम्ही गोल गोळे ठेवा किंवा थापून सुद्धा करू शकता वड्या पाडून. मी अशा गोल टिक्क्या करणार आहे पहा ह्याच्या. मस्त अशा टिक्क्या करून घेणार आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. आणि 10-15 मिनटात त्या अगदीच चांगल्या सेट होतात, कडक होतात ते आपल्या. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या करून घ्यायच्यात बरं का. मी तुम्हाला इथं 2-3 करून दाखवते, तुम्ही पाहू शकता. आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो, खरंच खूप खास आहे. मधी बंद करू नका, मधी जर बंद केला तर तुम्हाला काहीच कळणार नाही आहे. खूप छान रेसिपी होती, अगदी चवदार अप्रतिम. इथं कढई ठेवली, कढईमध्ये तेलही ओतलेलं आहे, पाहू शकता. अगदी थोड्या तेलात आपली ही रेसिपी होती. चला ह्या मस्त अशा टिक्क्या झालेल्या ह्या तळून घेऊया. आणि तुम्ही तशा जरी खाल्ल्या नाही तरी खूप छान लागतात बरं का. हे बघा अशा संपूर्ण मी आता निम्म्याच तळून घेणार आहे, जेवढ्या बसन तेवढ्या तळून घेणार आहे. त्याला रंग बी पहा किती सुंदर रंग येतो. आता मी जरा पलटी मारून घेते त्यांना. आणि चांगल्या परतून द्यायच्या, म्हणजे कसं आहे असं चिकटत वगैरे नाही आहे. आणि खरंच खूप छान होतात. हे बघा पलटी मारून घ्यायचं आपल्याला. आपण जसं परतू तसं त्याला अगदी रंग बी खूप छान येतो. मटर मेथीची भाजी तुम्हाला आज ही कशी वाटेल रेसिपी, नक्कीच मला तुम्ही सांगू शकता. खूप वेगळी आणि खूप सोपी आहे करायला. हे बघा पूर्ण हे तळून झालेले आहेत, आता मी काढून घेते. आता पुन्हा आपल्याला ते राहिलेले दुसरे टाकून घ्यायच्यात बघा लगेच. अगदी झटपट होणारी रेसिपी ही. हे बघा अगदी छान असे फ्राय झालेले. चला मग आता पुढची तयारी करूया. जिरी मोहरीची छानपैकी फोडणी देऊया आपण. त्याच्यानंतर टॅमॅटोही टाकून घेऊया. एक टॅमॅटो अगदी बारीक कट करून घेतला, तो सुद्धा टाकला आहे. टॅमॅटो अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा पहा. त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतले ते सुद्धा मी टाकणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि मैत्रिणींनो वाटणात आहे ना आपल्याला पाणीसुद्धा टाकायचं आहे बरं का.
आणि मगच आपलं वाटण हे परतून घ्यायचं आहे आपल्याला संपूर्ण. हो का, पाणीसुद्धा मी टाकले. अगदी तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचे. पूर्ण कोरडं झालं पाहिजे. आपला मसाला जेवढा परतून निघन तेवढा अगदी छान होतो आहे बघा. आता इथं काही बेसिक मसाले हे टाकून दिलेले आहेत मी. कांदा लसूण बेडकी मिरची पावडर, धना पावडर आणि मटण मसाला हे इतर मसाले मी टाकलेले. कोथिंबीर टाकली, पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला किती बनवायचे? 4 माणसांपुरतं बनवायचे, पण तेवढं पाणी टाकणार आहे. तुम्हाला खरं सांगू का, 4 माणसं म्हणता 5 माणसांना ही भाजी पुरती. चवीपुरतं मीठही टाकून घेतलेले पाहू शकता तुम्ही. तेही आपण अगदी छान पद्धतीने परतून घेऊया. पहा, आणि पाणी शक्यतो गरमच होता भाजीला. भाजीची चव अजूनच वाढते. आता आपल्याला हे जे पाणी होतं आहे ना, अगदी छान पद्धतीने उकळी येऊन द्यायची. मस्तपैकी शिजून द्यायचा आहे मसाला. हे बघा, एवढीच भाजी करणार आहे. उकळी बी छान आलेली आहे. चला आता आपले वडे सोडून देऊया आपण. तुम्हाला मैत्रिणी मी भरपूर प्रकार दाखवलेत वाटाण्यापासनं, अगदी वेगवेगळे प्रकारचे. आणि खरंच सगळे पदार्थ खूप छान होतात आणि अगदी चविष्ट होतात. आता आपण याला 5-1 मिनटं झाकण ठेवून मस्तपैकी उकळी येऊन देऊया. मंद गॅस करायचा, जास्त मोठा नाही करायचा. पाहू शकता तुम्ही. पहा मैत्रिणी, रंग बी किती सुंदर झाला आहे आणि भाजी बी खूप अप्रतिम झालेली आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटेन अशी ही भाजी झालेली आहे. मग आजच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मैत्रिणी, नक्कीच मला तुम्ही सांगा आणि करायला घ्या. खरंच खूप छान भाजी आहे. चला मग उद्या भेटूया आपण असंच नवीन व्हिडिओ घेऊन. बाय.